नमस्कार, बी विथ भाग्यश्री आपल्या मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आहे हळद अंजलीची, म्हणजेच माझ्या भाचीची, आणि आम्ही आता सगळेजण रेडी झालो आहे. हाय गाईज. तर आज होती अंजलीची हळद आणि हळदीसाठी आम्ही अशा प्रकारे रेडी झालेलो आहोत. खाली स्कर्ट घातलेले आहे, म्हणजेच चोली घागरा म्हटलं तरी चालेल. तर अशा प्रकारचे आउटफिट्स घातले आहेत. आउटफिट्स असे काही ठरवले नव्हते की कंपल्सरी हेच घालायचे. सगळ्यांनी छान वेगळे वेगळे आउटफिट्स घातले, पण खूप छान जोडून आलं. हळदीच्या दिवशी शेवटी पिवळ्या रंगाला जे महत्त्व असतं ते असतंच. सगळ्यांनी पिवळ्या रंगाच्या छान छान आउटफिट्स, साड्या सगळ्यांनी घातल्या होत्या. त्यानंतर अंजली गेली होती आउटडोअर शूटिंगसाठी गार्डनमध्ये. तर म्हटलं चला आपली ही थोडी हौस भागून घ्यावी, म्हणून आम्हीही तिच्या पाठोपाठ गेलो. ती खूप वेळची गेली होती. नंतर गेलो तिथे, खूप छान रील्स काढल्या, फोटोज काढले आणि थोडक्यात हौस भागली. कारण आमच्या वेळेस प्री वेडिंग शूट म्हणा किंवा हे असं बाहेर जाऊन शूट नव्हतंच. अगदी जे पाटावर फोटो असतात ते त्या प्रकारचे फोटो राहत होते. आता इथे मामाकडून हळद बनवण्यात येते. तर अंजलीला मामाकडे सून म्हणून देण्यात आलेलं आहे, म्हणून तिचे मामा लग्नात नव्हते. तर आत्याचे जे मिस्टर आहेत त्यांच्याकडून आत्ता छान अक्षत बनवून घेतलेले आहे. आणि त्यानंतर आम्ही इथे हळदीसाठी स्टेज सजवण्यासाठी फुलांच्या पाकळ्या गोळा करत आहे. आणि त्यानंतर छान असा स्टेज सजवून घेतला आणि त्यानंतर हळदीला सुरुवात झाली. हळद जी आहे ती तुम्हाला रिअल व्हॉईसमध्ये ऐकायला खूप छान वाटली असती, खूप जास्त एन्जॉय केला असता. पण DJ होता, DJ सुरू झाला होता आणि त्यामुळे त्या गाण्यांमुळे मी ओरिजिनल व्हॉईस तुम्हाला कुठेच दाखवू शकत नाही. नाहीतर हा व्हिडिओ जो आहे तो जास्त प्रकारे तुम्ही एन्जॉय केला असता. तर आता शेवटी मला व्हॉईस ओव्हर करणं कंपल्सरी आहे. घर की शादी म्हटलं तर पाय तुटलेला आहे म्हणून काय झालं, पण तीसुद्धा छान रेडी होऊन बसली होती आणि तिने बसल्या बसल्यासुद्धा छान डान्स केला. उन्हाळा सुरू झालेला आहे, तर बाहेर थोडी ऊन वाटत होती, म्हणून आम्ही थोडं आतमध्ये येऊन बसत होतो. पण जसा DJ सुरू झाला आणि हळद सुरू झाली, कोणीही आतमध्ये गेलं नाही. जेवायला 4 वाजले, पण कोणीही तो जो मंडप आहे तो सोडायला तयार नव्हते. तर हळूहळू हळद लावणे, त्यानंतर थोडा डान्स करणे, अशा प्रकारे सुरुवात झाली आणि छान अशी हळद रंगात आली. रंगात आल्यानंतर थोडा इथे यांनी फाउंटेन लावून ठेवलेला होता, शॉवर लावलेला होता आणि शॉवर लावल्यानंतर मला मोबाईल अजिबात हातात घेता आला नाही, मी ठेवून दिला. त्यानंतरची मस्ती तुम्हाला अजिबात पाहायला मिळाली नाही. पण इतकी भयंकर मस्ती केली की म्हणजे खूपच. आणि त्यातल्या त्यात अंजली जी आहे ती आज खूपच सुंदर दिसत होती. आहेच ती सुंदर, पण आज अगदी वेगळंच रूप आलं होतं हळद लावल्यानंतर.
अंजली मी काय केलं किती घंटे लागते ते लागले 2 घंटे मी 4 घंटे केलं फोटोवाले आवडून थोडा रान तो श्रीमंत माणूस होता पोरीच्या बापाला नाही हुसकून दिलं म्हटलं फोटोवाले काही पूजा करून देत म्हटलं यायचं झालं म्हणजे मला सांग ना घरी जाऊन झोपलो मग जेवण केलं झोपलं संध्याकाळी 8 वाजता तर महाराजांनी छान हसता बोलता अशी देवकुंडीची पूजा पार पाडली. तसेही हे जे महाराज आहेत तर खूप छान अशी पूजा करतात. सत्यनारायणाची पूजासुद्धा कशी सुरू होते आणि कशी संपते माहितीच होत नाही. त्यानंतर रात्री होतं संगीत. त्याची सुरुवात वगैरे काय झाली ते घेताच आली नाही कारण थोडी घाई झाली कारण हळदीला खूप लेट झालं होतं. आणि त्यानंतर हा सुंदर परफॉर्मन्स दिला तिच्या आईने आणि बाबाने. या डान्सच्या वेळेस आम्ही सगळे थोडे भावूक झालो होतो कारण तिच्या पप्पांनी तिच्यासाठी तो स्टेजवर जाऊन डान्स केला होता. त्यानंतर सगळ्यांचे छान छान असे परफॉर्मन्स झाले. सगळेच याच्यात घेता आले नाही. जे थोडेफार माझ्या मोबाईलमध्ये होते ते मी इथे दाखवत आहे. तर या आहेत आत्या आणि या आहेत तिच्या वरमाया, म्हणजे वरमाया समजा तिच्या काकू वगैरे सगळ्या आई. मिथिला का कणकणखिला हा डान्स केला. व्हॉईस जर तुम्हाला ओरिजिनल ऐकता आला असता तर तुम्हालाही एन्जॉय करता आला असता, पण इथे मी गाणं टाकू शकत नाही. आणि त्यानंतर खूप छान छान असे परफॉर्मन्स झाले. त्यानंतर जेवणं केले आम्ही. हा माझ्या बहिणीचा डान्स होता. नंतर त्यानंतर मीही डान्स केला. खूप डान्स झाले अगदी गार्गीपासून तर मोठ्यापर्यंत. आणि सगळे डान्स झाल्यानंतर जो असतो आपला गणपती डान्स तो मिक्स सगळ्यांनी स्टेजवर त्यानंतर केला, पण तो काही मला घेता आला नाही. इथे माझ्या घागराने थोडी गडबड केली होती कारण घागरा माझा खूप पायात येत होता, त्यामुळे मला जास्त चांगला परफॉर्मन्स देता आला नाही. पण ठीक आहे. पहिल्यांदा मी आता जो सोलो डान्स आहे तो केला होता. आतापर्यंत ग्रुपमध्ये केला होता. यावेळेस पहिल्यांदा सोलो डान्स केला होता. छान झाला. तर असा होता हा आजचा हळदीचा आणि संगीतचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.